शहरात मसाज सेंटरच्या आडून पैशा व्यवसायाचे जाळे उभारणाऱ्या कथित मुख्य सूत्रधारावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। धनराज शामराव जाधव या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला MPDA कायद्यानुसार 1 वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। पुणे शहरात स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली देह विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या दलाला विरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचा पार्श्वभूमीवर धनराज जाधव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या नोंदीनुसार धनराजवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। धनराज हा शहरातील विविध मसाज सेंटरच्या आडून तरुणींना आर्थिक प्रलोभने देत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे। त्याच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल होऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले। त्याच्यावर 14 जानेवारी 2025 रोजी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याची चाहूल लागताच तो फरार झाला होता। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वानवडी येथून दिनांक 7 रोजी त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर त्याची रवानगी थेट नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली। पुण्यासह संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि मुंबई या शहरात त्याचे जाळे पसरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्याच्या स्पा सेंटरवर यापूर्वी अनेकदा कारवाया झाल्या होत्या, तरीही तो शहराबाहेर हे रॅकेट चालवत असल्याचं तपासात समोर आलंय। वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्या स्पा सेंटरमधील कथित देह विक्री प्रकरणी 2024 मध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता।